पिन दोघातली तुटेना पुढील भागामध्ये कसं आणि काय, पण अखेर काकूचं खरं रूप आलं समोर. ते कसं, चला तर बघूया. स्वानंदी म्हणते, आनंददादा मी जे काय सांगते ना ते करा. आता आनंद ऐकून म्हणतो, ही आयडिया छान आहे. तो आता जातो आणि पुन्हा स्वतःचे पाय बांधतो आणि गुंडाने सांगितल्याप्रमाणे लेटर लिहून काढतो. तेवढे ते येतात आणि म्हणतात, का रे लिहिलं का? आनंद म्हणतो, हो. ते म्हणतात, चल सही कर. आता आनंद त्या लेटरवर सही करतो आणि म्हणतो, प्लीज मला सोडा. हे बघा, मी कोणाला काही सांगणार नाही आणि इथून निघून जाईल, पण फक्त माझ्या बायकोला आणि मुलाला काही करू नका. आता गुंड अंशुमनला फोन करतात आणि सांगतात, त्यांनी सही केली आहे आणि तो म्हणतोय, मला सोडून द्या, मी इथून निघून जातो. अंशुमन म्हणतो, अजिबात नाही, त्याला सोडायचा नाही. त्या मलिका म्हणते, फोन ठेव आणि म्हणते, वेडेच का अंशुमन? अरे कधी ना कधी आपल्याला आनंदला सोडावंच लागणार. त्यापेक्षा तो आता घाबरून निघून जातोय ना, मग जाऊ दे ना. तसं पण आपल्याला तेच हवं होतं. तो गेला की समरचा मोठा आधार जाणार आणि आपल्याला सगळे कामं अजून सोपी होणार. अंशू म्हणतो, मॉम तुम्ही जेवढं सांगितलं ना तेवढं कर. चल फोन करून सांग की त्याला सोडून द्या. अंशुमन फोन करून म्हणतो, द्या त्याला सोडून. ते गुंड आनंदला घेऊन जातात आणि जिथून उचललं तिथे गाडी थांबवतात आणि आनंदला बाहेर ढकलतात. तोपर्यंत इकडे समरला लेटर मिळतं. तो म्हणतो, आनंद असं कसं करू शकतो? तेवढ्यात स्वानंदी, निकी आणि आनंद पोहोचतात. आनंदची हालत बघून समर घाबरतो आणि म्हणतो, आनंद अरे काय झालं तुला? स्वानंदी म्हणते, आनंद दादा किडनॅप झाले होते. समर म्हणतो, वॉट? पण त्याला का किडनॅप केलं आणि कुणी? आणि कोण होते ते माणसं? तुला काही केलं नाही ना? तू बरा आहेस ना? आनंद म्हणतो, हो मी बरा आहे, पण त्यांनी मला माझ्या फॅमिलीला संपवायची धमकी दिली. समर म्हणतो, काय? पण त्याने असं का केलं? त्यांची काय मागणी आहे? आनंद म्हणतो, तुझी कंपनी सोडण्यासाठी. तेवढे स्वानंदी म्हणते, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. समर म्हणतो, काय? स्वानंदी म्हणते, आनंददादांना. आता तिला खूप भीती वाटत असते, पण तरी पण ती हिंमत करते आणि म्हणते, काकूंनी नवीन जॉबची ऑफर दिली. समोर म्हणतो, काय? अहो तुम्ही काय बोलताय? हे तुम्हाला तरी कळतंय का? काकू का दिलं ऑफर? आणि कंपनी म्हणजे काकूची कंपनी. ह्याच कंपनीतून काढून ती पुन्हा ह्याच कंपनीत ऑफर देईल? आनंद म्हणतो, तसं नाही समर. तुमच्या खूप साऱ्या कंपन्या आहेत आणि त्यामध्ये काकूची पण कंपनी आहे आणि त्याच कंपनीत त्यांनी मला ऑफर दिली आणि ते पण पगार 10 लाख रुपये. मी त्यांना स्पष्ट नकार दिला आणि म्हटलं पण मी कुणालाही काही सांगणार नाही, पण प्लीज पुन्हा मला ऑफर देऊ नका. आणि समर, त्यानंतर मी किडनॅप झालो. समोरून तो, अरे काय चाललं हे स्वानंदी मॅडमच्या आई येतात, काकूवर आरोप करतात आणि आता तुम्ही पण. तुमचं काकूने असं काय बिघडवलं? सगळेच त्यांच्यावर आरोप करताय. मी तुम्हाला काय सांगितलं स्वानंदी मॅडम? काकू माझ्या आईसारखे आहेत. माझ्या आईनंतर त्यांनीच माझी काळजी घेतली. तुम्ही सगळेजण असं का करताय? स्वानंदी म्हणते, राजवाडे तुम्ही शांत व्हा. मला माहीत होतं तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण एक दिवस मी तुम्हाला नक्कीच पुरावे देईल की तुम्ही समजताय तशा नाही मलिका काकू. इकडे पण मंदाकिनी आदिराला नको नको ते बोलते आणि आदिरा रागाने निघून जाते. याने रोहन मलिकाला बरंच काही बोलतो आणि तो पण आदिराकडे जातो आणि म्हणतो, आदिरा प्लीज थांब. हे बघ, तू आईचं मनावर घेऊ नको. तुला व्हॅलेंटाईन वीक साजरा करायचा ना, आपण करूया. एक काम करूया, ताई आणि समर सरांना पण घेऊया. आदिरा म्हणते, गुड आयडिया. तो मग करायची तयारी. आता ते व्हॅलेंटाईनची फुल तयारी करत असतात. आता होणार समर आणि स्वानंदीचा व्हॅलेंटाईन डे साजरा, तो पण अगदी धमाकेदार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.